श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारो त्रायेतां नो रघुत्तमौ आत्तसज्जधनुषा विषस्पृशा वक्षया शुगनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावकृतः पथि सदैव गच्छताम्. रामरक्षेतलं 19 आणि 20 श्लोक. या श्लोकात म्हणतात, मी तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असणाऱ्या रामचंद्राला शरण आलेलो आहे आणि त्या रामचंद्राने माझ्या कुलासहित रक्षण करावं. कसं रक्षण करावं? सज्ज धनुषा, धनुष्य बाण वगैरे यांनी सज्ज असलेला, अत्यंत सुंदर नेत्र असलेला, ज्याला सगळं पुढचं मागचं वरचं खालचं सर्वत्र दिसतं, त्याला सर्व माझे यथोचित उत्तमोत्तम रक्षण करावं अशी सुंदर प्रार्थना. रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रतः पथी सदैव गच्छताम. माझ्या ज्या मार्गावर मी चाललोय त्याबरोबर सदैव माझ्याबरोबर रामचंद्राने राहो. काय सुंदर आहे ना वर्णन. म्हणून रामरक्षा रोज म्हणावी. पूर्वी एक पद्धत असायची, संध्याकाळी टी व्ही वगैरे काही नाही ना, तर दिवा लागला की सगळे मिळून रामरक्षा म्हणायचे. रामरक्षा म्हणायला लागलो तर राम येऊन प्रत्यक्ष रक्षण करेल की नाही मला माहीत नाही, पण मनावरती प्रचंड एक समाधान मिळतं की आहे माझा रामचंद्र सदैव माझ्याजवळ आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझी आजी नेहमी आमच्या डोक्यावरनं हात फिरून म्हणायची, राम आहे बरं का, रामाला सगळं कळतं, राम सर्व पाहतो. हा इतका गाढा संस्कार होता की लहानपणी आम्ही निर्भय होऊन फिरायचो. अर्थात ही खूप मोठी सायकोलॉजिकल ट्रीटमेंट आहे, नंतर त्यावर चर्चा करीनच. 2 होमवर्कबद्दल मला थोडीशी विस्तृत माहिती द्यायची आहे. बरेच छान 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 प्रतिक्रिया आणि फोन येतात. दशावताराबद्दल दोघांनी विचारलं म्हणून त्यांना स्पष्ट करावं असं वाटतं. जीवोत्क्रांतीचा सिद्धांत जो डार्विननं कसा बसा इकडून तिकडून मांडला, तो आमच्या पूर्वजांनी पुराण काळामध्येच सुमारे 5,000 वर्षापूर्वी क्लिअर केलं होतं. पहिला तो जीव जेव्हा व्यक्त झाला पृथ्वीवरती, तो जलचर होता. मग तो जलचर होता एक बीज, म्हणजे अमिवासारखा एकच त्याच्यामध्ये पेशी होती. असा तो जलचर मत्स्य रूपातला हळूहळू जमिनीवर येऊ लागला, म्हणजे कूर्म होऊ लागला. मग तो जीव हळूहळू वराह होऊ लागला, म्हणजे मॅक्सिमम टाईम तो चिखलात किंवा जमिनीवर राहू लागला. हळूहळू तो जमिनीवर यायला लागला. मग हे 3 सात्विक गुण आहेत, मत्स्य कूर्म वराह. म्हणजे हे काही खूप उग्र, त्याच्यामध्ये तमस वगैरे नसतं. या जीवामध्ये हळूहळू षड्विकार येऊ लागले, प्लस तो हळूहळू माणूस होऊ लागला. म्हणून विकार आणि माणसांचं संयोग म्हणून चौथा अवतार नरसिंह. काय सुंदर आहे की नाही. तो जीव आता हळूहळू नरसिंह होऊ लागला, म्हणजे माणूस आणि राग असा त्याच्यामध्ये येऊ लागला. आणि मग माणसांची जीव सुरू झाली. कसं सुरू झाला? अगोदर तो कसा असतो जीव? लहान वामनाच्या अवतारात असतो. 5वा अवतार वामन, लहान मुलांमध्ये. मग हळूहळू हा मुलगा, त्याला दाढी-मिशी फुटू लागते, थोडासा तो सेल्फ कॉन्सन्ट्रेटेड होतो, तो न्यूनगंड वगैरे आता अलीकडे शब्द आला बघा, असा होतो. म्हणजे तो परशुराम अवतार, की जो स्वतःची एक सत्सद्विवेक बुद्धी चालवायचा प्रयत्न करतो. स्वतःचं अस्तित्व, स्वतः थोडंसं अधर्म वागू शकतो, त्याला ते फ्रीडम असतं ना, वागू शकतो म्हणजे वागायला लागतो तो. तो परशुराम अवतार. म्हणजे कसंही अगोदर ॲक्ट करायचं, गरम रक्त, ह्याचं लाईव्ह प्रतीक म्हणजे परशुराम. हा वामन परशुराम अवतारात होतो. मग हा परशुराम जेव्हा थोडासा स्टेबल होतो, शिक्षण पूर्ण व्हायला लागतं, मग तो जातो राम अवतारामध्ये. आपल्यातली बरीच जणं, म्हणजे माझ्या वयातली सगळे राम अवतारात आहेत. राम अवतार म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, आखून दिलेल्या मर्यादा. आई वडील आजी आजोबा यांनी सांगितलेले कुलधर्म कुलाचार व्यवस्थित जो निष्ठेनं पाळतो, सर्व चांगल्या गुणांनी युक्त असतो, कारण लग्न व्हायचं असतं त्याचं, होय की नाही. मग तो सर्व गुण पाळत असतो, सर्व मर्यादा पाळत असतो. जे आईवडिलांनी सांगितले ते पाळलं पाहिजे. ॲक्च्युली त्या जीवानी सर्व पाळलं पाहिजे, म्हणजे तो रामावतारात आहे. आपल्या ह्या ग्रुपमधले बरेच जण कृष्णावतारात आहेत. कृष्णावतार म्हणजे काय? तो स्वतः कुठले नियम पाळत मिळत नसतो, तो नियम बनवतो. तो घराची गीता लिहितो. आपल्या घरातल्या तुमचे आईवडील म्हणत असतात बघा, 7 वाजता यायचं म्हणजे यायचं. ही गीता कोणी लिहिली? हा नियम कृष्णावतारातल्या आपल्या आईवडिलांनी किंवा आजी आजोबांनी लिहिलं. ते कृष्णावतारात असतात आणि आपण त्यावेळेला रामावतारात असतो. मग हा कृष्णावतार जो स्वतः गुरु होतो त्या पूर्ण खानदानला, तो जीव हळूहळू आपला कृष्णावतार संपवत राहतो. म्हणजे आपले सगळे अधिकार, सगळे जे काही पॉवर्स आहेत, ते हळूहळू रामावतारात असलेल्या आपल्या मुलांना देतो.
म्हणजे ती मुलं हळूहळू कृष्णावतारात येतात आणि मग हा कृष्णावतार त्यानं बुद्धावतारात गेलं पाहिजे. बुद्धावतार म्हणजे काय? सेल्फ रिअलायझेशन. जो शांत असतो, जो कुठलंच ॲक्ट करत नाही. जे काही करायचं आहे ते माझ्या कृष्णावतारात मी केलं आहे. आता मी शांत होतो, मी डिटॅच्ड होतो. मी माझा मुलगा कृष्णावतारात व्यवस्थित करतो का एवढं पाहतो. नसेल तर मार्गदर्शन करीन, बट मी माझी ट्रँक्विलिटी, माझी शांतता, माझं पीस, इनर पीस हे सोडणार नाही. स्वतःला ओळखण्यासाठी प्रयत्नपूर्वक जो बुद्धावतार पूर्ण करतो त्याचा नंतरचा शेवटचा अवतार होणारा कुठला? कल्की. 10वा अवतार व्हायचा आहे म्हणून सांगतात. बुद्ध झाल्यानंतर कल्की होणार. का बरं होणार कल्की? जर तुझा बुद्धावतार करेक्ट झाला, अर्थात तू रामावतार व्यवस्थित केलास, मग कृष्णावतार व्यवस्थित केलास, मग तुझा बुद्धावतार व्यवस्थित झाला, तर तू वैकुंठ लोकीचा राजकुमार होणार. कसा? तुम्ही कल्कीचा जर फोटो बघितला ना, तर सुंदर पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती मस्त राजविंडा पर्सनॅलिटी घेऊन, हातात खड्ग घेऊन, अतिशय हँडसम मुलगा ते स्वच्छंद विहार करत असतो, स्वच्छंद सगळीकडे फिरेल. अशी ह्या कथारूपांमध्ये त्या जीवाची उत्क्रांती आणि फ्रॉम लाईफ टू डेथपर्यंत सगळं सांगितलेलं आहे. काय सुंदर आहे की नाही? हे लक्षात ठेवण्यासाठी कथारूपात सांगितली. म्हणजे ही आमची खूप जुनी सिस्टीम आहे की आम्ही एखादं फिलॉसॉफी कथारूपात सांगतो. आता कालचा होमवर्क अष्टलक्ष्मीचा. बरीच जणं म्हणतात आम्ही लक्ष्मीपूजा करतो. लक्ष्मीपूजा म्हणजे काय? आम्ही पैसा ठेवतो, नाणी ठेवतो आणि त्याची पूजा करतो. पण बऱ्याच जणं तुम्ही ज्याला वाचनाची आवड आहे त्यांनी अवश्य रिच डॅड पुअर डॅड नावाचं एक खूप सुंदर पुस्तक आहे. मॅनेजमेंटच्या लोकांना वगैरे त्यांचा खूप उपयोग होईल. हे पुस्तकामध्ये स्पष्ट रायटर म्हणतो की लक्ष्मी किंवा असेट म्हणजे काय? लक्ष्मीचा खरा अर्थ असेट. मग पैसा जो आहे हा असेटचा फक्त एक फॉर्म आहे, एक पार्ट आहे, प्रकार आहे. फक्त पैसा म्हणजे सर्वस्व का? नाही. मी तुम्हाला त्याचा उलगडा करीन तर तुम्हाला खूप भारी वाटेल. किती इंटरेस्टिंग आहे बघा. पहिलं येतं आदिलक्ष्मी. म्हणजे लक्ष्मी म्हणजे असेट. मग पहिलं आदिलक्ष्मी म्हणजे काय? काही असेट्स काही जणांना जन्मताच मिळतात. म्हणजे चांगलं नाव, चांगलं कुळ, चांगली कीर्ती. म्हणजे नुसतं आडनाव सांगितलं की नाही काम होतं. ही त्यांची असेट आहे. त्यांची वैयक्तिक काही कमाई जरी नसली तरी फक्त नावाने ते स्वतःचं जीवन पूर्ण व्यतीत करू शकतात. आदिलक्ष्मी. मग येतं धनलक्ष्मी. म्हणजे ॲक्च्युअल लिक्विड पैसा, सोनं नाणं जे लिक्विड आहे, पटकन आपण त्याचा उपयोग करू शकतो, असा धनलक्ष्मी. ही एक लक्ष्मी झाली. मग ऐश्वर्यलक्ष्मी. ऐश्वर्यलक्ष्मीमध्ये तुमची सगळी प्रॉपर्टी, घरदार, गाडी, बंगले, मशिनरी, तुमचा स्टॉक, हे सगळं ज्याच्यातून तुम्ही ह्या सगळ्यातून तुम्ही थोडासा प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला कॅश मिळेल. लक्षात घ्या. म्हणजे ही असे प्रॉपर्टी सगळी आहे, त्याला ऐश्वर्य म्हणतात, ऐश्वर्यलक्ष्मी. मग धान्यलक्ष्मी. धान्यलक्ष्मी म्हणजे अर्थात धान्य ही एक प्रकारचं लक्ष्मीच आहे, पण धान्य या शब्दाचा अर्थ प्रोडक्ट असा होतो. मग रेडी प्रोडक्ट तुमच्याकडे काय असतील? म्हणजे माझ्याकडे बाबा काही कणसं आहेत, ते माझं धान्यलक्ष्मी झाली. किंवा माझ्याकडे एक आयडिया आहे, धान्यलक्ष्मी आहे. ही आयडिया विकली तर तुम्ही पैसे घेऊ शकाल. किंवा तुमच्याकडे काही स्टॉक आहेत तयार, दॅट इज युअर ऐश्वर्यलक्ष्मी. धान्यलक्ष्मी म्हणजे रेडी प्रोडक्ट्स हा तुमची धान्यलक्ष्मी झाली. मग अत्यंत महत्त्वाची येते गजलक्ष्मी. लक्ष्मी असते दोन्ही साईडला गज. अर्थात ह्या लक्ष्मीचं वैशिष्ट्य काय? हा गजलक्ष्मी सांगतो सेल्फ कॉन्फिडन्स. गज कसा असतो? हां, मला काहीही देऊ नका, फक्त माझा सेल्फ कॉन्फिडन्स द्या, माझा आत्मविश्वास द्या, मी पुन्हा सगळी प्रॉपर्टी उभी करू शकतो. असे कित्येक श्रीमंत लोक म्हणून गेले. त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्सच त्यांना श्रीमंत करतो. लक्षात घ्या. हा सेल्फ कॉन्फिडन्स असणंसुद्धा एक लक्ष्मी आहे. मग येतं संतान लक्ष्मी. संतान लक्ष्मी म्हणजे कोण? तुमचे डिपेंडंट्स, तुमची मुलं, तुमचे स्टाफ, तुमचे मावळे, तुमचे सैनिक, शिपाई, हे सगळे संतान लक्ष्मी. तो बिल गेट्स म्हणतो की माझी सगळा पैसा माझा काढून घ्या, फक्त माझी माणसं मला द्या, मी पुन्हा ही सगळी एवढी प्रॉपर्टी तयार करू शकतो, कारण मला माणसंच चांगली मिळालेली आहेत. ही चांगली माणसं असणं, विचार करा. हे किंवा तुम्हाला चांगला मुलगा आहे, तुम्हाला काही करावं लागणार नाही, तो मुलगाच तुम्हाला सगळं कमवून देईल, तुमचा स्टाफ सगळा कमवून देईल. बरीच मालक असे आहेत, निवांत असतात, त्यांचे स्टाफ काम करतात. हे अशी चांगली संतान असणं, तुमच्यावर डिपेंडंट लोक असणं, मावळे शिपाई असणं, ही एक लक्ष्मी आहे. मग येतं धैर्यलक्ष्मी. मग काही जणांचे अत्यंत महत्त्वाचे पिलर्स म्हणजे धैर्य देणारी लोक, तुमचे गुरु, तुमचे चांगले अतिशय उत्तम मित्र, तुमचा परिवार, बरं का. ही सगळी जणं तुम्हाला धैर्य देत असतात. आणि माणसांचं असं असतं की बाकी सगळं जाऊ दे, चाल, माझा हा मित्र माझ्याबरोबर असेल, किंवा माझी बायको माझ्याबरोबर असेल, किंवा माझी मुलं माझ्याबरोबर असतील, हा परिवार मला धैर्य देतो. ही सुद्धा एक असेट आहे. विचार करा किती सुंदर आहे हे.
यानंतर येतं विजयलक्ष्मी किंवा काही ठिकाणी वीरलक्ष्मी म्हणून पण आहे. विजयलक्ष्मी म्हणजे तुमचे ऑलरेडी तुम्ही केलेले अचीवमेंट्स, म्हणजे एखादं काम तुम्ही केलेलं असेल किंवा तुम्ही खूप मोठं एखादं पुस्तक लिहिलेलं असेल, एखादी काहीतरी थिसिस किंवा थेरी लिहिली असेल, हे तुम्ही ऑलरेडी मिळवलेला विजय आहे बरं का, किंवा तुमची वीरता आहे. ह्या वीरतेच्या नावावरून तुम्ही आयुष्यभर पैसे कमवू शकता, की अरे हा हे डॉक्टर ना, यांनी ही थिसिस लिहिली होती, ह्या रॉयल्टीवरतीच तुम्ही कमवू शकता. एखादं तुम्ही छान कलाकृती तयार केलेली आहे, पिक्चर केलेलं आहे, एखादं पेंटिंग केलेलं आहे, हे सगळं तुम्ही ऑलरेडी मिळवलेलं असतं बरं का. ह्या तुमचा विजय असतो, म्हणून दॅट ऑल्सो वर्क्स ॲज युअर असेट. हे सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी पुरं होतं. आणि शेवटचं येतं ते विद्यालक्ष्मी. विद्या म्हणजे तुम्ही जे नॉलेज कमवता, अर्थात ती डिग्री दाखवलीसुद्धा नोकरी मिळते आपल्याला. मग ही विद्या म्हणजे फक्त ही बुकिश विद्या नाही, ह्याच्यामध्ये येतं तुमचं एक्सपिरियन्ससुद्धा. मी काही शिकलो नाही शाळेत, पण तरीसुद्धा खूप मोठ्या डेझिग्नेशनवरून का जाऊ शकतो, कारण माझ्याकडं विद्या आहे, एक्सपिरियन्स आहे, माझी क्वालिफिकेशन तेवढी आहे बरं का. ह्या 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात. या वेळेला लक्ष्मीपूजन करत असताना लक्षात ठेवा, फक्त पैसा लक्ष्मी नाही. तुम्ही ज्या ज्यावरती आहात, हे मी थोडक्यात सांगतोय वेळेच्या अभावामुळे, पण शांत डोकं ठेवून विचार करा, खरोखरच ह्या लक्ष्मी आहेत आपल्या. या सगळ्या लक्ष्मीला श्री म्हणतात. सगळं चांगलं आहे पण मुलंच खराब आहेत किंवा स्टाफच चांगला नाही, काय कराल? सगळं उत्तम आहे पण तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सच नाही. सगळं भारी आहे पण खानदानचं नाव खराब आहे. हे आहे होय चोराचं पोरगं. ते प्रयत्नपूर्वक तुम्ही ग्रो करू शकाल, त्याच्यावर मात करू शकाल आपल्या परफॉर्मन्सनी. पण आपसूक जर तुमच्याकडे चांगलं नाव असेल तर क्या बात आहे, काय सुंदर आहे की नाही. ही आमच्या पूर्वजांची सिस्टीम आहे, लक्षात घ्या. हे आम्हाला मॅनेजमेंटमध्ये शिकवण्याच्या ऐवजी हा विचार आपण नक्की करावा. असो, आजच्या विषयावरती येऊ. हे 2 होमवर्कचं तरी तुम्हाला मी काम सांगितलं. आज ज्या वालीला मारण्यात आलं, त्या वालीच्या मृत्यूनंतर, कालचा जो मृत्यू झाला त्यानंतर त्याची अत्यंत विद्वान असणारी, विदुषी असणारी तारा तिथे आलेली आहे. त्याचा मुलगा अंगद आलेला आहे आणि त्यांनी प्रचंड मोठ्याने रुदन केलेलं आहे, खूप मोठ्याने रडले. कारण वालीचं एक म्हणतात ना ते, आपण म्हणतो की नाही, की आपली फॅमिली हा एक सगळ्यात मोठा आपल्याला धैर्यलक्ष्मीसारखं असतं, आत्ता बोललो तसं. आणि तोच गेला. आता आम्ही कसं जगणार, आता काय होणार आमचं, म्हणून खूप मोठ्याने रडू लागले. आणि हे रडत असताना ते तारा अशा मोठमोठ्याने रडत असताना तिथे रामचंद्र आले. तारा म्हणाली की तुम्हीच का होते रघुकुल नंदन रामचंद्र, आहा तुम्हाला पाहून धन्य झाले, तुम्हाला नमस्कार करते. पण हा काय विचित्रपणा, तुम्ही वालीला मारलं, तुम्ही जे आता संभाषण केलं धर्माधिष्ठित मारलं, हे मला पटलं, बरोबर आहे तुमचं. तुम्ही जी फिलॉसॉफी सांगितली ती अगदी करेक्ट आहे. पण माझा धर्म मला सांगतो की नवरा गेला, आता मी जगून काय करणार. मी सुद्धा ह्याच्याबरोबर सती जाते. याच बाण, हा बाण त्या वारीच्या अंगात लागलेला बाण हा घ्या, याच बाणानं तुम्ही मला मारून टाका. मरायच्या अगोदर वालीनं ताराला सांगितलेलं असतं की या प्रजेमध्ये सगळ्यात विद्वान कोण असेल तर तू आहेस, त्यामुळे चांगलं मार्गदर्शन कर सुग्रीवाला. आपण जो अन्याय केला तो सुग्रीवावरती जो केला, सुग्रीवाला म्हणतो, सुग्रीवा त्या अन्यायाचं लक्षात ठेवून तू अंगदला किंवा माझ्या पत्नी तारेला दुजाभाव करू नको. एक काळ होता, मी अबुद्धी, माझी कुबुद्धीमुळे हा सगळा प्रसंग घडला, माझा राग तू ह्यांच्यावर काढू नको. आणि अंगद तसा सुग्रीव तसं वचन देतो. आता ताराला म्हणतो, तारा तू ह्याचे मुख्य सचिव हो, ह्याला पूर्ण मार्गदर्शन कर. अंगद, तू या राज्याचा युवराज होशील. सुग्रीव मान्य करतो, ते आनंदाने मान्य करतो. आणि इथे तारा आता विलाप करायला लागल्यानंतर रामचंद्र म्हणतात, अगं वेडे, तू रडतेस का? बाकीच्या कुठल्या स्त्रीनं रडलं असतं तर मला मानलं असतं, पण तू का रडतेस? तू तर सर्व काही जाणणारी आहेस. तुला माहीत नाही का, हा जो आता मेला, यातला जो खरा, ज्या शरीरावर तू प्रेम केलंस ते नश्वरच शरीर होतं, पण तुझ्यावर प्रेम करणारा जो जीव होता, जो खरा वाली होता, तो तर नश्वर आहे, तो अमर आहे. तो आत्मा अनादि अनंत काळापासून होता, आहे आणि राहणार. पण एक लक्षात ठेव, तू ज्या वालीवरती एवढे वर्ष प्रेम केलंस, तो खरोखरच जन्मोजन्मी तुझा पती होता का? काय माहिती, मागच्या जन्मी तुला कित्येक पती होऊन गेले असतील. कुत्रा, मांजर, गाढव, डुक्कर, बेडूक, डास, ढेकूण सगळे तुझे पती असतील. त्याला सुद्धा कित्येक जन्मामध्ये कित्येक पत्नी असतील. या जन्मीमध्ये, या जीवरूपी प्रवासामध्ये तो तुला भेटला होता, अत्यंत चांगला वीर होता, बरोबर. पण हा क्षणिक प्रवासातला क्षणिक मैत्री, ओळख होती, आणि त्याचा तुझ्या आयुष्यामध्ये काही रोल होता, तो त्यांनी पूर्ण केला. आता रडण्याचं कारण काय?
त्यांनी खूप सुंदर न जायते न म्रियते न तिष्ठती न गच्छती न स्त्री पुमान वा षड्ढो वा जीव सर्वगतो व्ययः एकम अव एवा द्वितीयो यमाकाशवद शवदलेपकः नित्यो ज्ञानमयः शुद्ध सकथम शोकमर्हति. त्या आत्म्याचे जे गुणधर्म गीतेत भगवंतांनी सांगितले ते पुन्हा ते ताराला सांगत आहेत. का सांगत आहेत? कारण ताराची शुद्धमती व्हावी आणि पुन्हा तिनं राज्यकारभार पाहावा, कारण ती उत्तम विदुषी आहे म्हणून तिला ते सगळं समजावलं की आत्मा मरत नाही, तो वाळत नाही, तो जळत नाही, तो कुजत नाही, त्याला मारता येत नाही, तो असं पूर्ण आत्म्याची डिटेल वर्णन रामचंद्राने तिला सांगितलं. तारा म्हणते तुम्ही सगळं म्हणताय ते सगळं पुस्तकात बरोबर आहे, त्याची थिअरी खूप सुंदर आहे, पण मला हा दुःख का होतंय, मला हे दुःख सहन होत नाही आहे, मला आता छाती आपटून आपटून रडावाचं वाटतं. किती सुंदर आहे बघा, प्रॅक्टिकल इम्प्लिकेशनबद्दल ती बरोबर विचारते. रामचंद्र म्हणतात अगदी बरोबर आहे तारा, आम्हा सगळ्यांना थिअरी माहिती आहे सगळ्यांना, पण हे वैराग्य म्हणतात ना, पुराण वैराग्य म्हणतात बघा, पुराण ऐकल्याबरोबर खरं आहे, मयूर म्हणतोय जग सगळं खोटं आहे वगैरे, पुराण ऐकेपर्यंत वाटतं. पुराण संपलं की परत हे काय त्याला काय कळते, त्याला काय बोलायला जाते, असं होतं. असंच एक स्मशान वैराग्य पण असतं. स्मशानात आपले आप्तबंधू जायला लागले, काय काय घेऊन गेला, सगळंच इथं ठेवून गेला, काय सगळं खोटं आहे असं स्मशानात वाटतं. स्मशानातून बाहेर आलो की पुन्हा ही माया किती प्रबळ आहे बघा. पदोपदी आम्हाला जाणवतं की आता बघा, टी व्हीमध्ये बघितल्यानंतर आत्ता रिसेंटली मी त्या न्यूयॉर्कमध्ये एक प्रसंग बघितला. अरे शेकडो मृतदेह रस्त्यावर ठेवलेले आहेत, वेळ मिळेल तेव्हा ते सरकारी लोक त्यांना घेऊन जाऊन त्याचं यथोचित दफन करतात. आपल्या आप्तेष्टांना त्यांच्याबरोबर जाणता सुद्धा येत नाही, इच्छा असून सुद्धा. काय विचित्र आहे बघा. आणि आम्ही या सगळ्या शरीराला माझं 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 म्हणून धडपडतो. म्हणून हे तारे, तू दुःख करू नकोस. ह्या दुःखाचं मूळ कारण काय माहिती आहे का तारा, इथं खूप छान सांगतात रामचंद्र. ज्या क्षणी तुझा आत्मा या शरीराला मी मानतो, मी म्हणजे शरीर असं जेव्हा मानतो, तेव्हा सगळी गडबड सुरू होते. मयूरचा शर्ट, मयूरचं कपडे, मयूरचं पुस्तक, मयूरचा टेबल, मयूरचं ऑफिस, मयूरचं हे सगळं मयूरचं असतं, आत्म्याचं काही नसतं. कारण आत्मा तरी काहीही न घेता आला होता. एवढंच काय, ते शरीरसुद्धा आत्म्याचं नव्हतं, हे त्याला भाड्यानं मिळालेलं आहे. त्या भगवंतानी अनंत कृपेला शरीर दिलेलं आहे ते, बरोबर. हे सगळं तो ज्या क्षणी शरीराशी निगडीत पाहतो, सगळं तुमचा जे जीवन आहे ते शरीराशी निगडीत आहे बघा. तुमचं घर, तुमची प्रॉपर्टी, ज्या वेळेला देव न करो आपण जाऊ, त्यावेळेला आपण म्हणतो ना, अरे हे मी कमवलंय स्वकष्टाने, असं म्हणून त्या प्रेताच्या नावाने लिहिणार आहेत का कोण? आमचे प्रवचन खूप छान प्रवचनकार सांगतात, म्हणजे कितीही मोठा माणूस असला त्याला बंगल्यावर जाळलंय का? 10 कोटी रुपयाचा बंगला आहे, तिथं जाळलंय का कोणाला? बंगला कितीही मोठा बांधला असेल तर त्याला स्मशानातच नेऊन जाळलंय, बंगल्यात कोण जाळत नाही. का बरं? की सगळी कमाई इथंच ठेवायची आहे. ज्या क्षणी तो शरीर त्या शरीराला आत्मा स्वतः मानतो, त्यावेळेला तो शरीरातून आनंद भोगण्याचा प्रयत्न करतो. मी काय सांगतोय शांतपणे नाही का, थोडं आज टेक्निकल आहे पण मजा येईल तुम्हाला. शरीरातून तो मजा घ्यायला सुरुवात करतो लहानपणी, अरे हे छान दिसतंय, हे छान ऐकू येतंय, ह्याची चव चांगली आहे, आणि मग ते मिळवण्यासाठी त्याच्या संस्कारानुसार, त्याच्या आसपासच्या परिस्थितीनुसार, त्याच्या पूर्वकर्मानुसार तो जीव सत्व, रज आणि तम या गुणांच्या कॉम्बिनेशनमध्ये अनेकोविध कामं करायला लागतो. आणि त्या कामाचा परिपाक शेवट काय असतं, मला बरं वाटलं पाहिजे. खूप कमी जण अशी असतात की मला त्रास होऊ दे पण लोकांचं कल्याण होऊ दे म्हणून काम करतात. बाकी आपण सगळे स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी, आनंदासाठी किंवा फ्युचर प्लॅनिंगसाठी आपण प्रयत्न करत असतो. ज्या क्षणी आपण हा सगळा मोठा घाट घालतो की मोठं घर बांधायला पाहिजे, बंगला पाहिजे, पैसा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असं करायला लागतो, मग नंतर ह्यासाठी मार्गात अनेक जण यायला लागतात. मग तुम्ही मोठे लागता, तुमचे मित्रपरिवार, मग बायको, मग मुलं, मग त्यांच्या सुखासाठी, मग आपली बायको सुखी असते, पण नंतर आपण म्हणतो नाही नाही आपल्याला 2 बेडरूम किचन पाहिजे नाही का, नाही मग 4 बेडरूम पाहिजे, मुलांसाठी पाहिजे नाही का. कुठल्याही जीव रस्त्यावर राहणारी माणसं सुद्धा आहेत ना, पण नाही, आमच्या मनाला ह्यात चुकीचं काही नाही आहे, पण मन आपलं म्हणतं मोठं घर पाहिजे, मोठं घर पाहिजे, मोठं काम कर, मोठं काम कर म्हणजे मोठा पैसा मिळेल, मोठं घर, मग मोठं घर पाहिजे, अरे मग फ्रीज पण पाहिजे, मग टी व्ही पण पाहिजे, असं ते त्या कचाटात अडकून बसला की मग ते व्याप वाढत 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 जातं. आणि वाढत 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 जातो, मग मुलं मोठी होतात, मग नंतर नंतर हळूहळू काय लागतं की माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी बायको किंवा नवरा ते पण थोडेसे स्वार्थीच आहेत. विचार करून बघा,
आपण सगळे स्वार्थी आहोत. कितीही प्रेम केलं तरी सुद्धा बायकोनं चहा आणून द्यावा किंवा बायकोमुळे माझं हे काम साध्य व्हावं, चांगला स्वयंपाक तिने करावा, अपेक्षा असतेच. उद्यापासून मी काही करणार नाही, नुसतं खुर्चीवर बसून राहणार, सगळं तूच करायचं म्हणून बघा, बायको मग तुम्हाला जास्त भाव देणार नाही. आता घरी असणाऱ्या लोकांना तरी सगळं दुर्दैव माहितीच आहे. कथा, रामकहाणी सगळ्यांची सिमिलरच आहे. आपण सगळीजण प्रयत्नपूर्वक आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. ते आपल्यावर डिपेंडंट आहेत, आपण त्यांच्यावर डिपेंडंट असतो. मग ह्या मनाला जेव्हा कळतं की इतकं सगळं करून सुद्धा ही माणसं, हे लोक, माझं मन समाधानी होणार नाही, मग हळूहळू त्या जीवाचं जर पूर्वकर्म चांगलं असेल तर त्याला या संसाराच्या नश्वरतेबद्दल आणि आत्मा आनंद स्वरूप असण्याबद्दल माहिती मिळते. आणि मग हळूहळू त्याला वैराग्य येतं. जोपर्यंत वैराग्य येत नाही तोपर्यंत तो दुःखीच होतो. कारण त्याला आज समजा तुम्हाला म्हटलं 1 कोटी रुपये पगार तुम्हाला देतो, तुम्ही एक अत्यंत आनंदी व्हाल, अत्यंत खुश व्हाल. पण उद्या तुम्हाला कळलं की, म्हणजे मी उदाहरण सांगतो की आता गव्हर्नमेंटने समजा अनाऊन्स केलं की ह्याच्या कोविडमुळे खूप नुकसान झालं आहे, प्रत्येकाला 10,000-10,000 रुपये, किती माणसं आहेत घरामध्ये, प्रत्येकाला 10,000 रुपये मिळतील. किती खुश व्हाल, तुम्ही आनंदाने नाचू लागला, भाई लई भारी लई भारी म्हणून. पण नंतर उद्या कळलं की शेजारच्या गल्लीमध्ये जास्त प्रादुर्भाव होता म्हणून त्यांना 50,000 रुपये प्रत्येकी मिळतील. तुमचा आनंद कमी होईल की नाही? मला 10,000 का, त्यांना 50,000 का? अर्थात 10,000 घेणं सुद्धा चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ती हरामची कमाई आहे ना. घर बसून पैसे घेतो आपण. गरज असेल तर अवश्य घ्यावं, पण नसेल तर तरीसुद्धा आमचा जीव मला 50,000 का नाही मिळाले, मला का नाही मिळालं, ह्याच्यामध्ये अडकून राहतं. म्हणून तारा, तू कितीही समजवायचा प्रयत्न केलास तरी तुझं मन ह्या शरीराच्या माध्यमातून मायेत अडकलेलं आहे. ती माया तोडायचा प्रयत्न कर. मग माया तोड म्हणजे सगळं सोडायची गरज आहे का? नाही, काही सोडायची गरज नाही. याच्यात राहा, ही सगळी माया एन्जॉय कर. पुन्हा हे शरीर मिळेल न मिळेल, सगळं जग फिर, मस्त पिक्चर बघ, खा पी, एन्जॉय कर, पण मन मात्र भगवंतामध्ये अडकून ठेव. हे ताराच्या रूपात मी तुम्हाला सांगत आहे. तसं सांगणं सोपं आहे, अनुकरण करणं कठीण आहे, पण आपण प्रयत्नपूर्वक तरी या मार्गावर तरी जावं. असं म्हणून ताराला अत्यंत आनंद झाला. खरं म्हणाला तुम्ही, तुम्ही अगदी खरं बोलताय. हे सगळं मला माहिती होतं, पण प्रॅक्टिकल इम्प्लिकेशनच्या वेळा थोडा त्रास झाला. तुम्ही मार्गदर्शन केलं, धन्यवाद. राम म्हणाले, सुग्रीव, आता तुझी नैतिक जबाबदारी आहे. तू अंगदला कोणत्याही प्रकारची पार्शलिटी न करता स्वतःचाच मुलगा म्हणून तुझी पत्नी रुमा यांनी अंगदचा सांभाळ करावा. त्याला युवराज पदावर बसव आणि श्रेष्ठ अशा पद्धतीनं महाराजाला ज्या रिस्पेक्टनं अंतिमविधी केला पाहिजे तसा अंतिमविधी कर. सुग्रीवाने विचार केला, पण दादानं तरी मला खूप त्रास. त्याला राम म्हणाले की खूप सुंदर फिलॉसॉफी सांगतात भगवान, की कधीही द्वेष गुणांचा करावा, व्यक्तीचा नाही. व्यक्ती मेला, तुझा त्याचा द्वेष संपला. व्यक्ती म्हणून, एक जीव म्हणून प्रत्येकजण कॉमन असतं, लक्षात घ्या. पण त्याचा जो दुर्गुण आहे त्याचा तुम्ही हेट करावा. हेट द बॅड थिंग्स, हेट द इव्हिल, नॉट द पर्सन. खूप सुंदर इंग्लिशमध्ये सुभाषित आहे. तुम्ही त्या व्यक्तीवर का संपला, वाली संपला, शत्रुत्व संपलं. हे खूप सुंदर मेसेज रामचंद्र सांगतात. त्याचं यथोचित एक सुंदर असा फुलांच्या विमानामध्ये बसून त्याची अंतिम यात्रा काढली जाते. त्याचा अंतिमविधी सुग्रीव आणि त्याचा मुलगा अंगद श्रेष्ठ पद्धतीनं करतात. आणि नंतर काही दिवसांनी योग्य मुहूर्त पाहून सुग्रीवाला राज्यगद्दीवर बसवतात. ताराला मुख्य सचिव करतात. अंगद जो वालीचा मुलगा होता त्याला युवराजपदी बसवतात. आणि त्याचा अभिषेक केल्यानंतर अतिशय आनंदाने सुग्रीव म्हणतो की माझं पूर्व वैभव, पूर्व पराक्रम, पूर्व शौर्य, पूर्व कीर्ती मला मिळाली, धन्यवाद, चला म्हणे आता आपण जाऊ. असं म्हणता रामचंद्र म्हणाले, नाही, आता पावसाळा सुरू झाला, आता चातुर्मास म्हणतात. चातुर्मासामध्ये सीमा ओलांडायची नसते. आषाढ एकादशीला ती प्रारंभ होते, चातुर्मास सुरू होतो. आता 4 महिने आपण विश्रांती घ्यायला पाहिजे. माझी प्रबळ इच्छा आहे की मी चातुर्मास पटकन जाऊन सीतेला रक्षण करावं, पण आपल्या मागे मोठी सेना आहे. ह्या सेनेतल्या प्रत्येक शिपायाची जबाबदारी आपल्यावरती आहे. त्यामुळे वाटेत त्यांना अडचणी येतील, अनंत अडचणी येतील. पावसाळा सहन करता येईल, हिवाळा सहन करता येईल, पण उन्हाळा आणि हिवाळा सहन करता येईल, पावसाळा कठीण असतं. म्हणून आमच्याकडे चातुर्मासामध्ये विवाहादी कार्यक्रम पण होत नाही. तुम्ही कराल, पण येता जाता किंवा कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये खूप त्रास होतो. म्हणून 4 महिने भगवान योगनिद्रेत जातात असा नियमच करून टाकला. भगवंताला निद्रेची गरज नाही आहे, पण लौकिकदृष्ट्या तुम्ही साधना करावी. सगळे सैनिक जर शिपाई होऊन 12 महिने जर युद्धावरती राहिले तर घर कोण सांभाळणार? घराचं डागडुजी कोण करणार? शेती कोण करणार? म्हणून हा नियमच केला आमच्या मनु महाराजांनी की 4 महिने तुम्ही सरळ घरात राहायचं, घराची डागडुजी बघायची. घरात अनेकविध तुमची साधना बघा. चातुर्मासामध्ये सगळे सणवार येतात.
सणवार करायचे, आनंदोत्सव साजरा करायचा, शेतीवाडी करायची, हे सगळं 4 महिन्याचं. एव्हरीथिंग इज लॉजिकल अँड परफेक्ट. म्हणून अत्यंत अभिमान वाटतो मला या धर्माचा, कारण हा लॉजिकली करेक्ट आहे आणि हे प्रचंड सामाजिक धर्म आहे हा. पण तो म्हणतात, राम म्हणतात की इथे एक प्रवर्षण नावाचं एक गुहा आहे, ह्या गुहेमध्ये आम्ही राहून आमचा चातुर्मास्य आम्ही घालवतो. 4 महिने तू थोडंसं सुरळीत करून घे. वालीच्या राज्य हातात हस्तांतरित घेतल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुला सेटराईट करायला लागतील, ते सेटराईट कर. थोडं पण भरपूर दमलायस, तुला पण बराच आनंद घेऊचा पेंडिंग आहे, सगळा आनंद घे, खा पी मजा कर. चातुर्मास संपल्यानंतर आपण पुन्हा एकत्र येऊ आणि सीतेच्या शोधार्थ जाऊ. इथे लक्ष्मण खूप दुःखी होतो. काय सुंदर आहे बघा. लक्ष्मण म्हणतो, दादा आपण कसं तरी काढू, पण सीतामाई 4 महिने परत कशी वाट पाहिल बरं. पावसाळा म्हणजे किती, खरं म्हणजे ते म्हणतात ना, ते 2% की नोकरी में मेरा लाखों का सावंज आहे, असं असतं. म्हणजे प्रियकर किंवा पती पत्नीसाठी उत्तम अवधी म्हणजे पावसाळा. आणि पावसाळा सीतामाई कशी बरं तिथे एकटी घालवेल. खूप छान आहे. राम म्हणाले की हे बघ, हा तिच्या प्रारब्धाचा भोग आहे, तिला ते भोगलंच पाहिजे. मलाही अतीव दुःख होतं आहे, मलाही अश्रू येतात. मी तो चार्ली चॅप्लिन म्हणतो तसं, मी पावसात मुद्दाम भिजतो, कारण पावसात भिजताना माझे अश्रू दिसत नाहीत म्हणे. हा हा, काय सुंदर आहे की. तसंच मलाही खूप दुःख आहे सीतेला भेटण्याचं, पण आता ही वेळ योग्य नाही. माझ्या स्वार्थासाठी मी एवढ्या सगळ्या जणांचं जीवपणा लावू शकत नाही. चल आपण 4 महिने अत्यंत निवांत, शांत, समजूतदारपणीनं ज्ञानाचं देवाणघेवाण करत घालू. असं म्हणून प्रवर्षण पर्वतामध्ये जे काही योग्य सामग्री लागते ही सगळी सुग्रीवानी पुरवली होती. त्याच्यासाठी काही माणसं नेमून दिली होती. राम आणि लक्ष्मण उत्तम 4 महिने त्या गुहेमध्ये राहिले. जसं आपलं क्वारंटाईन चाललं तसं त्याचं 4 महिन्याचं क्वारंटाईन, बाहेर पडायचंच नाही. आणि ह्या चतुर्थ सर्गामध्ये किष्किंधाकांडामधल्या राम आणि लक्ष्मणाचं अत्यंत सुंदर संभाषण सुरू असतं. इथे शंकर म्हणतात की आता राम तिथे 4 महिने राहिले, आमच्याकडे पद्धत आहे, स्वामीजी 4 महिने चातुर्मास कुठंतरी घालवतात, मग आपण जावं, आपल्या गुरूंना भेटावं, त्यांना नमस्कार करावा, त्यांना यथोचित सत्कार करावा आणि दिव्य ज्ञान समजून घ्यावं. हा 4 महिने त्याच्यासाठीच राखीव असतात. मग अनेकोविध देवता, ऋषी मुनी सगळेजण या प्रवर्षण पर्वतामधल्या या गुहेमध्ये रोज कित्येक लोक येऊन रामचंद्राला भेटायचे, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे, मार्गदर्शन करायचे. काही जण मोठे होते ते रामचंद्राला उपदेश करायचे. रामचंद्र श्रद्धेने त्यांना वर बसून त्यांची पादपूजा करून हे सगळं ऐकायचं. अरे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायकसुद्धा ऋषितुल्य गुरुतुल्य असणाऱ्या सगळ्यांना सन्मान द्यायचा. हे बघून लक्ष्मणाला अत्यंत आश्चर्य वाटायचं. हाच अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा रामचंद्रसुद्धा किती विनम्रता, किती प्रेम, किती स्नेह. एवढंच काय, अनेकोविध देवता वेगवेगळ्या रूपामध्ये पशुपक्षींच्या रूपात येऊन रामचंद्राचं दर्शन घ्यायचे. रोज काही प्राणी यायचे, बसायचे, बघायचे रामचंद्राला, त्याची मधुरवाणी ऐकायचे आणि निघून जायचे. हे बघून लक्ष्मण आज एक तत्त्वज्ञानाच्या मूडमध्ये होता. लक्ष्मण खूप विद्वान होता बरं का. मी लास्ट टाईमसुद्धा त्यांनी एक सुंदर लक्ष्मणाचा प्रश्न होता, तसाच आज लक्ष्मण एक प्रश्न विचारतो, जो तुमच्या आमच्या मनामध्ये मला कित्येक जणांनी कित्येक वेळा विचारलेला प्रश्न आज विचारतो. इदानी श्रोतुमिच्छामी क्रियामार्गेण राघवा. राघवा, भक्तीबद्दल सारखं सारखं सांगतोस आणि ज्ञान तरी अत्यंत महत्त्वाचं आहेच, पण क्रियामार्ग जो आहे ह्याबद्दल सुद्धा मला प्रशस्तपणे सांग. कारण इथे क्वारंटाईनमध्ये मयूर जेव्हा सांगणार आहे तेव्हा अनेको लोकांना क्रिया म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली ह्याबद्दल प्रश्न असतील. त्यामुळे तू मला उत्तर सांग, हे मयूर त्या लोकांना सांगेल आणि त्यांना हे दिव्य सिक्रेट, गुह्यातिगुह्य सिक्रेट कळेल. रामचंद्र म्हणाले, अगदी बरोबर आहे. आत्मा, मी काय सांगतो ते लक्षपूर्वक शांत चित्ताने पाठ ताठ करून जरा ऐका. आत्मा ज्यावेळेला शरीरात येतो, मगाशी ताराला सांगितल्याप्रमाणे तो आत्मा या संपूर्ण मायेचा अनुभव आपल्या 10 इंद्रियांनी घेत असतो, बरं. आणि 10 इंद्रियांनी ते उपभोग घेत असताना तो त्यातच रममाण होतो. ह्यातला सर्वात जो कारभार्या आहे 11वं इंद्रिय ते म्हणजे मन, बरं का. आणि ह्या 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यापासून ज्यावेळेला तो हे सगळं घेत असतो, उपभोग घेत असतो, त्यावेळेला जेव्हा त्याची सद्बुद्धी अत्यंत उच्च कोटीची असते, तेव्हा त्याला वाटतं की या समस्त संसाराचा जो रचयिता आहे, जो सदैव माझ्या पाठीराखा आहे, त्याला मी धन्यवाद करावेत, त्याला मी सॉरी, थँक्यू, प्लीज म्हणावं, त्याची प्रार्थना करावी, त्याची स्तुतिगान करावं. असं ज्या वेळेला वाटतं, त्यासाठी तो जे जे करतो, त्या भगवंताला प्रिय होण्यासाठी तो जे जे करतो त्याला कर्मयोग म्हणतात. मग ह्या कर्मयोगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचा कुलधर्म जो आहे, कुलाचार जो आहे, ते तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे काय,
सगळ्यांच्या घरात असतं. सकाळी उठल्यावरती रांगोळी काढावं. म्हणजे स्त्रियांनी उंबऱ्यावरती रांगोळी काढायची पद्धत होती. मग देवासमोर दिवा लावावा, मग मृत्तिका स्नान करावं, म्हणजे माती घेऊन मातीनं स्वच्छ अंग धुवावं. हे सगळं आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे बरं का. स्नान करावं, हे सगळे विधी प्रमाणे करत राहावं. ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न पडू लागतात, म्हणजे गणपती गौर हे ते असं तसं जे काही विधी आहेत, त्याला तुम्ही शांतपणे करत राहावं, बुद्धी तुमची तल्लख होईपर्यंत. आणि नंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी एक चांगला गुरु करावा. हा गुरु कसा असावा? जो स्वतः आनंदी, स्वतः उच्च कोटीचा, स्वतः कर्मनिरत असणारा, कोणतीही अपेक्षा नसणारा. हे महत्त्वाचं. हे तर आत्ताचे तिकीटं काढून गुरून करणारी जी माणसं आहेत ना, त्यांना सोडून ज्या तो स्वतः शांत आणि ज्याला कशाची गरज नाही असा निर्वैर माणूस आहे, अशा गुरुला तुम्ही करावं. पहिली अट. पहिलं काय करावं? कुलधर्म करावा. जे काही आईवडील सांगतील ते मुकाट्याने करावं. मग उत्तम गुरु करावा. आणि मग गुरु सकाशात सद्गुरोर मंत्रम लब्ध्वा मद्भक्तिसंयुतः तेन संदर्शित विधीर मामेवाराधयेत सुधीर. मग गुरुनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या तुमच्या जी काही जात आहे, पंथ आहे, ज्या ज्या प्रकार भारतामध्ये तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक 100 किलोमीटरमध्ये पूजा पद्धती बदलते, देवता बदलतात. कित्येक देवता. आत्ता तरी मी वीर तेजाजी नावाच्या एक कथा वाचत होतो. प्रचंड मोठमोठी देवळं आहेत तिथे. आम्ही बालाजी म्हणून तिरुपतीला मानतो, तर राजस्थानमध्ये बालाजी म्हणून मारुतीला मानतात. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची तिथे बालाजी नावाची पूजा होते. कित्येक देवता, नैना देवी, मांडर देवी, आता ती उमिया माता, अशा अनेकोनेक देवता या भारतामध्ये भगवंतांनी मान्यच केल्या. तुमचा कुलधर्म, पंथ, जात याप्रमाणे तुम्हाला जी काही इष्टदेवता असते, त्या इष्टदेवतेची तुम्ही तुमच्या गुरुच्या सांगण्यावरून यथायोग्य पूजा करावी. मग तुम्ही काय करू शकता? तिथं सांगितलं आहे, हृदये वा नले वार्चेत प्रतिमाद विभावस. तुम्ही हृदयामध्ये ध्यानपूर्वक माझी पूजा करू शकाल. नाही, मला वा नले म्हणजे अग्नीची पूजा, अग्नी थ्रू पूजा करायची आहे, अशी पण काही माणसं आहेत. ते अग्नीमध्ये माझा अधिष्ठान पाहून मला अग्निस्वरूपात माझी पूजा करू शकेल. किंवा प्रतिमेमध्ये माझी एखादी प्रतिमा करावी, रामकृष्ण मारुती गणपती हनुमान, तो शंकर पार्वती, कुठलीही प्रतिमामध्ये मला पाहून माझी पूजा करू शकाल. शालिग्राम शिलायाम वा पूजेन माम तीन्द्रतः. काही जण शालिग्राम शिलेमध्ये मला पाहतील, काही जण वृक्षामध्ये मला पाहतील, काही जण काही पशूंमध्ये मला पाहतील. तुम्हाला ज्या वेळेला मन शांत होतं पूजा करण्यासाठी, तुमचं मन स्थिर होतं, अशा कोणत्याही एका पदार्थावरती तुम्ही लक्ष केंद्रित करू शकाल. ही प्राथमिक स्टेज आहे. नेक्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला पदार्थाची गरज लागणार नाही. तुम्ही तुमच्या मनातच असणाऱ्या त्या रामचंद्राची, भगवंताची भक्ती करू शकाल. पण आम्ही इतके बिझी असतो, आमच्यासमोर मूर्ती नसेल तर आम्ही नमस्कारसुद्धा करत नाही, होय की नाही? म्हणून कुठलीही एक प्रतिमा घ्यावी. या प्रतिमेमध्ये भगवत सन्निधान असते अशी तुमची पूर्ण श्रद्धा असायला पाहिजे. प्रॉब्लेम तोच आहे की आमचा विश्वासच नसतो त्या प्रतिमेमध्ये. हा प्रतिमेमध्ये पूर्ण विश्वास ठेवावा. आणि काय करावं तर रोज सकाळी लवकर उठावं. मग पूर्ण विधी भगवंतांनी सांगितलेलं आहे. संध्या आदि कर्म यम नित्यम यत्कुर्यात विधिना बुधा. सकाळी उठावं, सूर्योदयाच्या पूर्वी उठलं तर उत्तम. मग आपली प्रातर्विधी उरकून शरीर स्वच्छ करावं. मग मृत्तिका स्नान म्हणजे मातीनं स्नान करावं म्हणून सांगितलं आहे. माती, गोमय अशा शुद्ध पदार्थांनी स्नान करावं. आमच्याकडं पद्धत काय, तुम्हाला शॉर्टकट सांगतो. सकाळी उठल्याबरोबर सूर्योदयाच्या पूर्वी उठत असाल तर व्हेरी गुड. नसेल तर तुळशीला नमस्कार करायचा पारोशानीच, आणि तुळशीमधली थोडीशी माती आपल्या भांगेमध्ये लावून घ्यायची. मग काय होतं, पारोशानी तुळशी नमस्कार झाला, सकाळ सकाळी फ्रेश ऑक्सिजन मिळतं. आणि ती थोडीशी मृत्तिका आपल्या कपाळावर लागली की आंघोळ करत असताना अंगावरती मृत्तिका स्नान होतं. मृत्तिका स्नान सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ. सर्व मल, सर्व घाण, सर्व वास हे माती काढू शकते. ह्याचं डिटेल आयुर्वेदाचार्य आपले किती काय ते तुम्हाला सांगतीलच. मृत्तिका स्नान करावं. मग संध्यावंदनादी कर्म जे असतात, संध्यावंदना याचा आणि देवपूजेचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. संध्या म्हणजे काय, संधी काल असतो. ज्याला दोन गोष्टी एकत्र येतात त्याला सांधणे म्हणतात. सकाळ म्हणजे रात्र आणि सकाळ याच्यामधली जो पहाट आहे ना, म्हणजे सूर्यप्रकाश आहे पण सूर्य नाही, आत्ता सूर्य म्हणजे येणार, हा काळ संध्येला उत्तम असतो, कारण तो संधिकाल. असंच संध्याकाळी सूर्य अस्त झाल्यानंतर पण अंधार व्हायच्या आधी हा जो काळ आहे हा संधिकाल आहे. या दोन कालामध्ये काही वेळा तरी मध्याह्नसुद्धा संध्याकाळ सांगितलेली आहे. तर ॲटलीस्ट सकाळ संध्याकाळची संध्या करावी. संध्या जमत नाही तर आपण शॉर्टकट आहेत की संध्येचा वेळ झाला, सूर्य अस्ताला गेला की डोळे शांत करावं. एक खूप सुंदर विधी आहे, मला वेळ मिळतो नक्की सांगेन, कारण आज बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.
हा पूर्ण सकाळ संध्याकाळ करावाच. आणि मग शुद्ध संकल्प करावा. सगळ्यात महत्त्वाचं पूजा, आज मी पूजा विधान सांगणार आहे बरं का, ज्यांना लिहून घ्यायचं ते लिहून घ्या. शुद्ध संकल्प करावा. काय की आजचा दिवस मला भगवंताच्या कृपेने मिळालेला आहे. माझं जे वैयक्तिक कर्तव्य आहेत, ही कर्तव्य करत करत आजच्या दिवसामध्ये जे काही माझ्यासाठी शुभ आहे ते विस्तृत होत, जे अशुभ आहे त्याच्यासाठी लढण्याचं मला बळ मिळत, म्हणून माझ्या आत्म्याचा स्वामी असणाऱ्या रामचंद्राची मी पूजा करत आहे. हा संकल्प अनेक पुस्तकात आहे. तुम्ही स्वतः संकल्प तयार करा. स्वतः केलेली प्रार्थना भगवंताला विशेष प्रिय होते. असो, संकल्प करायचा, गुरुचं स्मरण करायचं आणि शुद्ध आसनावरती स्वच्छ होऊन मन प्रसन्न ठेवून बसायचं. बसल्यावर तुम्ही ज्या प्रतिमेमध्ये तुमच्या इष्टदेवतेला, तुमच्या त्या सुप्रीम नारायणाला पाहता, त्या प्रतिमेमध्ये त्याला आवाहन करायचं, बोलवायचं. हे आपण कोणी करत नाही. सगळी जवळजवळ 95% लोक देवासमोर जातात, पटपटपट्टी जुनी फुलं काढतात, ते देव तामणात घेतात, त्यांना आंघोळ घालतात, पुसून ठेवतात, गंध फुल घालतात, विषय संपला. हे अगदी त्याचं 10% आहे. हे सगळं करावं उत्तम, नाही केलं तरी चालतं. खरं प्रतिमा पट्टण यंत्राणाम नित्यम स्नानम न कारयेत स्नानंते पर्वदिवसे अथवा मल्यधारणम. प्रतिमेंना रोज स्नान घातलं की ते झिजून खराब होतात. त्या जुन्या घरांच्या लोकांना बघितलेत की मूर्त्या सगळ्या झिजून सपाट झालेल्या असतात. काय असावं पहा, किती सुंदर आहे. त्या मूर्तीमध्ये तुमच्या त्या सुप्रीम नारायणाचं आवाहन करावं. अगोदर त्या मूर्तीत बोलवावं तुम्ही. हा, तो तिथेच असतो की असं नाही. तो तिथंच बसला तर तुम्ही घरात करत असलेले सगळे तो बघत असणार, ते चुकीचं आहे. तसं चुकीचं असतं. त्या प्रतिमेमध्ये भगवंताला आवाहन करायचं. आवाहन झाल्यानंतर तुम्ही प्रसन्न व्हायला पाहिजे. यू शुड स्माइल एट हिम. हाय, आवाहन करणे म्हणजे काय, तुम्हाला मी थोडक्यात एक खूप सुंदर शोध लावला बरं का. तुम्हाला हा सिक्रेट मंत्र सांगतो. मूर्ती म्हणजे मोबाईल सारखं असतं. मूर्तीला काही झालं तर, म्हणजे मोबाईलला काही झालं तर पलीकडच्या माणसाला काही होतं का? काही नाही. इट इज जस्ट अ मीडियम. मूर्ती हा मोबाईल सारखा असतो. त्या मोबाईलला श्रद्धारूपी रेंज असायला पाहिजे. तुम्हाला भगवंताशी बोलायचं असेल तर तुमचं सगळं व्यवस्थित आहे पण रेंजच नाही, काय उपयोग? श्रद्धारूपी रेंज असायला पाहिजे. त्या रेंजवरती तुम्ही नामरूपानं नंबर डायल केला पाहिजे. ज्या तुम्हाला माहिती आहे जो नंबर भगवंताला लागतो तो नंबर वापरला पाहिजे. मग त्या नामाला नंबर म्हणतो मी, बरं का. नामरूपी नंबर असला पाहिजे. भक्तिरूपी बॅलन्स असला पाहिजे. रेंज आहे, सगळं आहे, पण त्यात बॅलन्सच नाही. फोन लागेल का? नाही. मग हा भक्ती पाहिजे. हे ऑलरेडी आधीच असलं पाहिजे. नंतर बोलल्यावरती मी भक्ती करतो नाही, अगोदर भक्तिरूपी बॅलन्स असला पाहिजे. मग एक छान गुरुरूपी कंपनी असली पाहिजे. मस्त आहे की नाही? तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुमचे प्लॅन असतील, तुमची पूजा असेल, हे तुमच्या गुरुवर डिपेंड करतं. मग छान गुरुरूपी कंपनी असली पाहिजे. आणि ह्या गुरुरूपी कंपनीला तुमच्या मोबाईलला रेंज कुठून येते? तर त्या देवतांचं जे अधिष्ठान असतं, मंदिर असतात, ते तुमचे टॉवरसारखे काम करतात. मग त्याच्यातून रेंज येत असते. तुमच्या समजा अंबाबाईची मूर्ती असेल तर अंबाबाईची मूर्ती ही कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराचं तुम्हाला सतत स्मरण देतं. आणि त्या टॉवरमधून त्या मूर्तीमध्ये सतत, त्या फोनमध्ये सतत तो व्हायब्रेशन्स काय हे येत असतात, त्याचे फ्रिक्वेन्सी येत असतात. मस्त आहे की नाही? आणि मग मनरूपी सिम कार्ड असतं. सगळं आहे पण सिम कार्डच नाही असं नाही. मनरूपी सिम कार्ड घेऊन मूर्तिरूपी मोबाईलमध्ये श्रद्धारूपी रेंजनी भक्तिरूपी बॅलन्स ठेवून कंपनीरूपी गुरुला वंदून नामरूपी नंबरनं त्याची अर्चना करावी. फोन लावावा. हे सगळे घटक असतील आणि मग तुम्ही नामरूपी नंबर दाबला की करेक्ट नंबर लागतो. लागलाच पाहिजे. एवढं सगळं जर असेल तर लागलंच पाहिजे, त्याला दुसरा ऑप्शन नाही. हां, तुम्ही काही जण आता म्हणाल की बॅटरी पाहिजे की हो, तर जीव पाहिजे ना त्याच्यामध्ये, तर जीवरूपी बॅटरी. सगळं आहे, फोन सगळा रेडी आहे, पण तुम्हीच नसाल तर काय उपयोग? तसं जीवरूपी बॅटरी आता वाढवलं मी. मस्त आहे ना? थँक्यू थँक्यू थँक्यू. हां, तर त्या भगवत रूपामध्ये भगवंताचं आवाहन करावं, त्याची ये म्हणून सांगावं. आवाहन केल्यानंतर मग एक नॉर्मल मोठा मिनिस्टर तुमच्या घरी आला तर तुम्ही कसं राहता? यू कॉल हिम, त्याला एक स्वागत करता स्माईलनी, त्याच्या पायावर पाणी घालता, त्याला हात धुवायला पाणी देता, कोविड-19 शुद्ध हात धुता, मग त्याला चूळ धरायला किंवा पाणी देता, मग प्यायला पाणी देता, मग त्याला आसन देऊन बसवता. हे सगळं विधी भगवंताला करावे. आसनार्थी अक्षतांचा समर्थ आहे, मी आसन द्यायचं. मग त्याला म्हणावं, बाबा तुम्ही खूप दमून आलात, तुम्ही फ्रेश व्हा. मग फ्रेश व्हा असं म्हणून त्या मूर्तीला तुम्ही ताम्हणात आवाहन करावं. मग त्याला छान गार पाणी, तुम्ही ते फील करावं.
तुमच्या मनातल्या भगवंताला तुम्ही ते गार पाणी घालताय असं ते फील असेल तर त्या पूजेला इम्पॉर्टन्स आहे, महत्त्व आहे. अन्यथा ते लहान मुलांचा भावल्यांचा खेळ होईल. निष्ठेने आणि प्रामाणिकपणे शांत त्याला तुम्ही पाणी घालावं. इच्छा असेल, सोय असेल तर पंचामृत हे सगळे शुद्ध किरणाचे वस्तू आहेत. हां, पूर्वी काय व्हायचं ते बालाजी तांबे खूप छान सांगतात की पंचामृत रोज एक वाटी खाल्लं ना की कित्येक रोग पळून जातात. त्याचा फॉर्म्युला आहे की एक दही, एक तूप, एक साखर किंवा गूळ, एक मध आणि 2 दूध. म्हणजे सगळ्या प्रमाण सांगितलं आहे. दूध डबल घ्यावं, बाकी एक एक सिंगल सिंगल घ्यावं. हे कालवून पंचामृत रोज खावं. असं खा म्हणतं तर कोण खाणार नाही, म्हणून आपण काय करायचो, पूर्वीच्या तांब्या पितळेच्या मूर्तीवरती त्याला वाहायचं आणि ते प्रसाद म्हणून का होईना ते घ्यायचं. सुंदर संकल्पना आहे. बरं, मग हे पंचामृताचं स्नान करावं, स्वच्छ देवाला पुसावं. ते पुसत असताना तो सजीव आहे, ते एक लहान बाळ आहे. मला आत्ताच रिसेंटली खूप छान काकू बोलल्या. ते म्हणल्या पूजेबद्दल मला सदैव एक अरे बापरे पूजा असं व्हायचं. त्यावेळेला त्यांच्या सासूबाई किती छान, बघा, ते म्हणाले की ते बाळ आहे, तू काळजी घेतलीस तर ते बाळ बोलेल. अर्थात भगवान बाळ नाही आहे, पण त्यांनी समजावून किती छान सांगितलं बघा. आणि त्या बाळासारखं त्याला मी जपायचे, पूजायचे, त्यामुळे माझी पूजा मस्त व्हायची. त्या काकूंना धन्यवाद, त्या रोज ऐकतात रामायण. मग हीच सद्भावना तुम्हाला तुमच्या भगवंताबद्दल ठेवून त्याला स्वच्छ पुसायचं, त्याला जागेवर ठेवायचं. तुमच्याकडे जे काही सुंदर गंध फूल आहे ते वाहायचं, छान अलंकार करायचा. भगवान रामचंद्र म्हणतात तुम्ही जितकं सुंदर अलंकार कराल की नाही तेवढं तुमची मन एकाग्र जास्त होईल. कारण अरे हे तुमचा अहंकार त्यामध्ये समाधान होतो. हा माझी देवता आहे, मी पूजा केली, हा एक सॅटिस्फॅक्शन असतं. आणि मग ते बघून हा हा किती छान गणपतीची मूर्ती आहे किंवा रामचंद्राची किंवा जे काही तुमची इष्ट असेल किती सुंदर मूर्ती आहे, हे त्याचं सौंदर्य तुमच्या मनात प्रतिबिंबित होतं आणि तुम्ही हॅपी असाल. काही फुलं नाहीत, कुजलेली कोमेजलेली फुलं वाहिलीत तर तुमचंच मन कलुषित होतं, अरे कसली पूजा, काय आहे फुलं. त्यामुळे तसं न करता स्वच्छ सुंदर छान फुलं वाहा. छान पत्री तुमच्याकडे उपलब्ध असतील जे आयुर्वेदिक उत्तम असतात, ती सगळी पत्री वाहा. त्यानंतर गंध गळा, त्याला धूप लावायचा, छान वातावरण तयार करायचं, आसपास सुंदर दिवे लावायचे, सुंदर मंडप वगैरे सजावट करायची. ह्याने काय होईल, तुमचं मन उगचच, हॉस्पिटल जितकं मोठं तेवढा तुमचा विश्वास जास्त असतो. डॉक्टर अंगुठा छाप का असे ना, पण हॉस्पिटलवरनं आमचं मन जसं ऑल इज वेल होतं, तसंच हे सगळं वातावरण तयार केलं की तुमचं मन प्रसन्न होतं. हे सगळं झाल्यावरती सगळ्यात महत्त्वाचं जे आपण कोणीच करत नाही ते म्हणजे ही पूजा का केली, भगवंताला थँक्यू, सॉरी, आय लव्ह यू म्हणण्यासाठी. ही प्रार्थना तुम्ही जनरली कोणी करत नाही. हा पूजेचा म्हणजे मिनिस्टरला घरी बोलवायचं, त्याला उपचार करायचा, ठीक आहे निघा म्हणायचं. अरे तुम्ही त्याला बोलवलंय कशासाठी, तुमचं काम व्हायचं आहे ना. तुमचं काहीतरी पर्सनल काहीतरी प्रार्थना असेल की नाही, ॲप्लिकेशन आहे ते हळूच देऊन टाकायचं. हे सगळं जाऊन तुम्हाला वाटलं भगवान प्रसन्न झालेत आता आपल्या सेवेनी, मस्त सगळं झाल्यानंतर बरं नैवेद्य दाखवायचा, धूप दाखवायचं, आरती करायची, मग हात जोडून डोळे मिटून शांत प्रार्थना करायची. प्रार्थनेच्या सुरुवातीला हे बघ माझा मुलगा असा, माझी बायको अशी, असं काय कंप्लेंट नाही करायची. प्रार्थनेच्या अगोदर ही पूजा करण्याचं सौभाग्य मला तू दिलंस याबद्दल त्याला धन्यवाद द्यायचे. अनेकोविध गोष्टी भगवंतानी तुम्हाला दिलेत, राहायला घर आहे, खायला जेवण, चांगली नातलग, मुलं बाळं, जे काही तुम्हाला दिलेलं आहे, ॲटलिस्ट सकाळी उठल्याबरोबर थँक्यू फर्स्ट करावं का, मी जिवंत आहे. कित्येक लोक रातोरात्र पॅकअप केलेले असतात, बरोबर ना. हे थँक्यू म्हणायचं आणि नंतर मग तुमची जी खरोखर मनापासून प्रार्थना आहे, खरं म्हणजे प्रार्थनाच असू नये, तुम्हाला गरज असू नये, देवाकडं काही मागू नये तुम्ही, तरीसुद्धा काही असतात, आपली इच्छा असते मी आईबरोबर शेअर केलं पाहिजे, अवश्य शेअर करा. अगदीच काही प्रार्थना नसेल तर सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, असं ॲटलिस्ट सगळ्यांच्या कल्याणार्थ तरी प्रार्थना करा. रोजच्या घडामोडी देवाशी शेअर करा. 10 मिनटं मनापासून देवाशी बोला. द बेस्ट सायकोलॉजिकल ट्रीटमेंट इज दिस. जगात सर्वात भारी कुठल्याही रोगावरती उपचार होऊ शकतो त्याच्यावर. मनालाच एकदा कळलं की रामचंद्र मला हील करतायत, कुठल्याही असाध्य रोगावरती काम होऊ शकतं. हे खूप मोठं थिअरी आहे, मी नंतर काहीतरी सांगेन तुम्हाला. पण त्या देवाची प्रार्थना केली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. प्रार्थना केल्यानंतर मग नमस्कार आहे, प्रदक्षिणा आहे, हे सगळं फॉर्मॅलिटी करून मग देवाला आता पुन्हा या, पुनरागमनायच म्हणून एक मंत्र आहे. म्हणजे पुन्हा ह्या मूर्तीतून ते जे भगवान म्हणतात जीवकला, त्या मूर्तीमध्ये, निर्जीव मूर्तीमध्ये सुरुवातीला आवाहन करताना माझ्यात असणारा जो जीव कला आहे ती कला त्याच्यामध्ये, तो जीव त्याच्यात केला अशी प्रार्थना करायची आणि शेवटी तो जीव पुन्हा आपल्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचा. म्हणजे राममय होण्यासाठी करायचं आहे. किंवा तुम्ही दत्त उपासक असाल तर दत्तमय, गणेशमय होण्याची ही प्रक्रिया आहे.
तुम्ही तिथंच देवाला ठेवता आणि नंतर मग आसन गुंडाळताना काय गे काय ते गाणं लावून बसे सकाळी सकाळी असं शिवाय घालता. मग त्या भगवान सगळं ऐकणार ना तुमचा हा सगळा नाटक. त्यामुळे तसं काही न करता ती जीवकला विसर्जन म्हणतात त्याला. बरेच वैष्णव लोक तरी देवपूजा झाल्यानंतर देवांना पुन्हा बांधून ठेवून देतात, कारण ते आता फक्त मूर्ती रूपात राहील. बरं का. मग ह्या मूर्तीची नित्य अशी जी उपासना करतो. बघा प्रार्थना खूप सुंदर सांगितली इथे. भगवान म्हणतात रक्षमा घोर संसारात इत्युक्त्वाम प्रणमेत सुधी. तुझी कृपा तुझी भक्ती मला मिळू देत, माझ्याकडून उत्तम पुरुषार्थ होऊ देत, माझी मुलं बाळं घरदार सुखी होऊ देत, शेजारी पाजारी एवढेच काय माझे जे शत्रू आहेत ते सुद्धा आनंदाने राहू देत. तुमचा शत्रू आनंदी झाला तर तुम्हाला आपसूक आनंद मिळतो. विचार करा. डायरेक्ट नाही मिळत, इनडायरेक्ट. तो जर दुःखी असेल तर तो तुम्हाला कुरघोड्या करणार. तो आपल्या कामात बिझी राहिला तर तो तुमच्या नादाला सुद्धा लागणार नाही. म्हणून शत्रूच्या सुद्धा हिताची कल्पना करा. झालं. मग हे करत असताना सगळी पूजा झाली. याबरोबरच कर्ममार्गामध्ये अनेकविध मग त्या देवतांचे उत्सव करावेत. त्या देवतांच्या मूलस्थान जिथे जिथे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रात जावं. तीर्थ नदींमध्ये पवित्र स्नान करावेत, पवित्र कुंडांमध्ये स्नान करावेत. अनेकोविध शक्य असेल तेवढे यज्ञ करावेत, अनेकोविध पूजा करावी. कुलधर्म कुलाचाराप्रमाणे आसपासच्या लोकांना बोलवून उत्सव करावेत, नृत्य गीत गायन करावं. त्याबरोबरच अनेकविध पोथ्या पुराणं अनेक ग्रंथ रचलेले आहेत. या ग्रंथांचं अत्यंत विनम्रतेने श्रवण करावं, ते ऐकावं. त्याबरोबरच अनेकविध दानधर्मादी विषय करावेत. तुमच्या पितरांसाठी श्राद्धादी कर्म करावेत. अनेक ह्या जे काही इंद्रियांनी करायचे आहेत हे सगळं करावं, कारण यांनी तुम्ही एक्झाम्पल सेट करत असता. मी श्राद्ध दिलं तर काय होईल, माझ्या पितरांना मिळेल की नाही माहीत नाही, पण माझ्या मुलांना कळतं की मेल्यावरती आईवडिलांचं आठवण करावी लागते. आई वडील कुपित होतात ते सांगतात की नाही, तुम्ही चिडलेत वगैरे, चिडणे वगैरे नंतर बघू आपण, पण ॲटलिस्ट त्यांची कृपा अनंत लागते हा भाव आपण इम्प्लांट करतो. तीर्थयात्रा, आपलं कुलधर्म, आपलं मूळ गाव यांच्याशी नाळ बांधून ठेवतो आपण. म्हणून अवश्य ह्या सर्व विधींना जे आपण इंद्रियांनी करतो त्याला आपण एव परात्मा श्रीराम क्रियायोग मनुत्तमम, हे उत्तम क्रियायोग तुला सांगतोय लक्ष्मणा, श्रद्धेनं ऐक. मात्र हे फालतू लोकांना सांगू नको. इदम रहस्यम परमं च पावनम मय्येव साक्षात कथिनम सनातनम पठद्यचित्रम यदि वा शृणोत्यः स सर्व पूजा फलभाग्यम न संशयः. हे अत्यंत सिक्रेट, माझी पूजा कशी करावी हा पद्धत कोणाला सांगू नको, कारण याच्यातून मी सहज प्राप्त होतो. मी रोज सकाळी लोकांना प्रत्यक्ष जाऊन भेटतो, बोलतो. हजारो लोक अशी उदाहरणं आहेत, लाखो लोक उदाहरणं आहेत. म्हणून कोणाला सांगू नकोस बरं का. हे सांगितलंस तर सहज लोक मला भेटतील, मला प्राप्त करून घेतील. तुम्हाला म्हणून सांगतो बरं का, तुम्ही पण कोणाला सांगू नका. भगवंतानी हे अत्यंत प्रेमाने लक्ष्मणाला सांगितलं. आणि शेवटी पुन्हा सांगतात, हे जे काही करत असाल हे सगळं करत असताना माझी भक्ती विसरायची नाही. माझी भक्ती विसरली तर सगळी गडबड होणार. ओके. हे पूर्ण क्रियायोग आज मला सांगायचं होतं. मला जितकं शक्य आहे तितकं प्रेमानं, श्रद्धेनं आणि भावयुक्त सांगण्याचा प्रयत्न केला. हा फक्त फॉर्म्युला आहे, ह्याच्यामध्ये पुढं मागं झालं तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जसं प्रिय होईल तसं अवश्य करा. यामध्ये एक सूत्र आहे की मला आवडेल तसं करू नका, त्याला आवडेल तसं करा. मला उपीट आवडत नसेल आणि तुम्ही मला जर घरी नाश्त्याला बोलवलं आणि उपीटच केला तर तुम्हाला आवडतं म्हणून मला प्रिय नाही होणार. तसंच भगवंताला जे प्रिय होईल, म्हणजे आता दानधर्म करायचा तर कोणाला करावा, एखाद्या गरीबाला करावा, ते भगवंताला जास्त प्रिय होईल. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला ज्ञान दिलं तर त्याला जास्त प्रिय होईल. मग देवाला आवडेल ते करावं. असं सांगून मी आज जो एक आता इथं विषय संपवतो रामायणाचा, पण मला एक कोडं घालायचं. धर्म करणं किती अवघड आहे ह्याच्याबद्दल मला सांगायचं. आता बघा, काल वालीला भगवंतानी मारलं, थोडंसं मागून मारलं, आणि याच्याबद्दल त्यांनी तर्क पण दिला आणि ते शास्त्रानुसार व्यवस्थित पण होतं. असंच एक मस्त कोडं तुम्हाला होमवर्क म्हणून घालायचं आहे मला. बरं, होमवर्क वेगळं घालतो आणि कोडं वेगळं घालतो बरं का. होमवर्क असं आहे, 11 इंद्रिय कोणती, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं नाठाळ असा एक, अशी 11 इंद्रिय. ही 11 इंद्रिय मला लिहून किंवा SMS करून पाठवा. हा होमवर्क झाला. आणि एक कोडं घालतो. तुम्ही एक मस्त 25 वर्षाचे तरुण हँडसम मुलगा आहात. लक्षात घ्या, तुम्ही एका अंधाऱ्या रात्री गाडीतून चाललाय आणि तुम्ही बघितलं की गाव तुमचं अजून एक 25-30 किलोमीटर लांब आहे. तिथे धो पाऊस पडतोय, अंधार आहे, आणि तुमच्या गाडीच्या प्रकाशात तुम्ही पाहिलं की एका झाडाच्या आडोशानी 3 माणसं उभी आहेत. एक अत्यंत सुंदर कमनीय स्त्री आहे, जी तुमच्या स्वप्नातली राणीच आहे जणू.
जिच्याबरोबर तुमचा संसार सुंदर होईल. एक तुमचा डॉक्टर मित्र आहे की ज्याने तुम्हाला तुमच्या दुःखाच्या काळामध्ये वाचवलेलं आहे, तुम्हाला मदत केलेली आहे, तुम्हाला ट्रीटमेंट केलेली आहे आणि तो तुमच्यावर खूप प्रेम करतो, असा चांगला मित्र आहे. आणि एक अत्यंत वयस्कर साधू आहे, चांगला माणूस आहे, की जो अत्यंत मरायला टेकलाय, आता तो काही क्षणात मरणार. ह्या तिघांनाही गावात जायचं आहे. तुमच्या गाडीत फक्त एकच माणूस, एकच व्यक्ती बसू शकतो. आता तुम्ही काय कराल? लक्षात घ्या, 3 व्यक्ती आहेत. त्या स्त्रीला तुम्ही जर घेतलं तुमच्याबरोबर, तर ती स्त्री तुमच्यावर भाळेल, कारण तुम्ही तिला निवडलं, मदत केली. त्यामुळे तुमचं आयुष्य तिच्याबरोबर जाईल, तुमचं स्वप्नच पूर्ण साकार होईल, सुखी व्हाल. एक मित्र आहे की ज्याने तुम्हाला मदत केली होती, ज्याने तुमच्यावरती उपकार केलेले आहेत. आणि एक गरजवंत साधू आहे की ज्याला आत्ता खरं म्हणजे तुम्ही ताबडतोब मदत केली पाहिजे. असे 3 व्यक्ती आहेत, तुमच्या गाडीत एकच व्यक्ती बसू शकतो. अशा वेळेला तुम्ही काय कराल? शांत विचार करा आणि जे तुमचं उत्तर असेल त्याला तुम्ही जस्टिफाय केलं पाहिजे. म्हणजे का, यालाच का, किंवा असंच का केलं. ठीक आहे. हा आजचा होमवर्क आणि एक कोडं घालून आजचा विषय संपवतो. तुमचं मन अखंड भगवंत रामचंद्राशी असोत. उद्या उत्तम पूजा तुमच्याकडून घडोत. आणि घरी राहा, सेफ राहा आणि प्रार्थना करा जगामध्ये हा हाहाकार लवकर थांबव, असं म्हणून आजचा विषय संपवतो. सियावर रामचंद्र की जय.